गॅसच्या टाक्या डिलिव्हरी करणारा बोगस डॉक्टर बनला आणि 10 वर्षांपासून तो डॉक्टर असल्याचा बनाव करून लोकांकडून पैसे घेऊन लोकांना लुटत होता। स्वतः घरी औषध तयार करून सोलापूर जिल्ह्याच्या शिबिराच्या नावाखाली फसवणूक करून गोरगरीब लोकांना 1000-2000 रुपयांची औषधे देऊन लूटमार करण्याचा प्रकार वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख आणि त्याची टीम राहणार 70 फूट रोड अभि हॉटेलच्या पाठीमागे सोलापूर लक्ष्मी केअर सेंटर या नावाने क्लिनिक सुरू करून गेल्या 10 वर्षांपासून मी डॉक्टर आहे आणि मी स्वतः औषधे तयार करतो म्हणून घरी पेनकिलर सारखे मेडिसिन औषधात मिश्रण करून लोकांची फसवणूक करत होता। बऱ्याच लोकांचे बोगस डॉक्टर वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख याच्या विरोधात तक्रारी होत्या। अनेकांना त्याच्या औषधापासून साईड इफेक्ट झाले होते। गुन्हे दाखल असून देखील बिनधास्तपणे लोकांच्या जीवाशी तो खेळत होता। उत्तर सोलापूर वडाळा या ठिकाणी 5 महिला बोगस डॉक्टर, कलीम शेख बोगस डॉक्टर, वीरेंद्र भालचंद्र जाधव यांचं शिबिर चालू असताना गावातील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी लगेच वडाळा रुग्णालयाचे डॉक्टर लांडगे यांना याबाबत माहिती दिली। घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध पथक आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी स्वतः जाऊन सर्व प्रकार उघडकीस आणला। त्यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीरेंद्र भालचंद्र जाधव व कलीम इब्राहिम शेख राणा 70 फूट रोड अभि हॉटेलच्या पाठीमागे लक्ष्मी केअर सेंटर यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, तरी नागरिकांनी या बोगस डॉक्टरांपासून सावध राहावे। काल दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी आमच्या वरिष्ठ कार्यालयाहून काही आम्हाला माहिती मिळाली होती की काही घटक वडाळ गावामध्ये शिबिराच्या नावाखाली पेशंटची फसवणूक करून औषध वाटप आणि पेशंटला काही तपासण्या करतो असं आमिष दाखवून त्यांना औषधं वितरण करण्याचं हेतूने काही घटक आले होते, येणार होते असे आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला माहिती काल मिळालेली होती। तर आम्ही बोगस डॉक्टर शोध पथक, जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय गटविकास अधिकारी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बोगस डॉक्टर शोध पथक प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्या जागी जाऊन त्यांची धराड तिथे एक धाडच्या रूपामध्ये आम्ही कारवाई केली। गुप्त यंत्रणेमध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला फार मदत केली। त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरचे उत्तर सोलापूरचे पोलीस निरीक्षक साहेबांनी पण फार मदत केली त्याच्यामध्ये। आणि आम्ही साध्या गणवेशामध्ये जाऊन तिथे स्वतः तपासणी केल्यावरती आम्हाला असे लक्षात आले की साधारण एक 7 ते 8 व्यक्ती औषध वाटप करत होते। एक स्वतःला वैद्य समजून गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करत होते आणि काही नर्सेस असं ते स्वतःला म्हणत होते आणि ते औषध वितरण करत होते। आणि ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी दिल्या, नंतर आम्ही त्या तक्रारींचं वाचन करून त्या महादेव मंदिरामध्ये ही घटना चालू होती। तर काही ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी पण दिलेल्या आहेत। तर सरपंच साहेब, इथले वरिष्ठ ग्रामपंचायतचे कार्यकारी सगळे हजर झाले, पोलीस पाटील। तर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक साधारण 15 ते 20 जणांचे प्रशासकीय यंत्रणेमार्फत या सगळ्या घटनेचा आम्ही तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निदर्शनाला आलेल्या आहेत, त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे। त्याच्यामध्ये आमचा बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमध्ये आम्ही जे काही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांची पण तपासणी आमची मोहीम फार युद्ध पातळीवरती चालू आहे आणि त्याच्यामध्येच हे बोगस डॉक्टरचं पण प्रकरण आमच्या काल लक्षात आलेलं आहे। तर ही आमच्यासाठी जरा नवीन होती, पण आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली, कारण हे जरा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की या प्रकारे म्हणजे एवढ्या खुल्या मैदानामध्ये त्याची जाहिरातबाजी करून साधारण म्हणजे
एक 7-8 जणांचे टीमनी येऊन असे प्रचार करून त्या गोष्टीचा की आम्ही वैद्य आहे, आम्ही औषधं देतो वगैरे अशा प्रकारची घटना झालेली आहे. तरी ही फार चुकीची घटना आहे आणि आम्ही प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्याचा तपास चालू आहे. नागरिकांनाही विनंती करतो की जेव्हा शिबिराच्या नावाखाली तुमच्याकडे कधी कधी हे म्हणजे फार चपळ असतात, कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, दबाव टाकतात सरपंचांवरती किंवा काही यंत्रणांवरती दबाव टाकून कधी कधी असे शिबिरंसुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून ते वैद्यकीय व्यवसाय करण्याचा हेतू असतो आणि व्यवसाय करतात. फक्त ते जेव्हा शिबिरासाठीच्या नावाखाली 2 मास इंडेक्स आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या देतो, हे देतो, तर त्याची व्यवस्थित चौकशी करूनच या शिबिरांना परवानग्या द्याव्या किंवा स्वतः नागरिकांनी सुद्धा त्याचा जरा अभ्यास करावा. कारण कधी कधी काय होतं, जर ह्याच्यामध्ये स्टेरॉइड्स जर आढळली तर याचे फार दुष्परिणाम असतात की ह्याच्याखाली म्हणजे झटकन पेशंटला रिझल्ट येतो आणि ते लोक आमिषच्या हाताखाली बळी पडतात की रिझल्ट येतो आणि हे डॉक्टरच काय असे भासवत असतात. तर त्याच्यामध्ये लगेच काही लक्षात येत नाही, तेवढा पुरता फरक पडतो, पण 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर तुमची हार्ट अटॅक होतात, त्याच्यामध्ये फार दुष्परिणामही होऊ शकतात. स्टेरॉइड्स वगैरे त्याच्यामध्ये आढळतात. तर आम्ही त्याचे सॅम्पल्स पण घेतलेले आहेत आणि आम्ही त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आणि बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत. आम्ही कालांतराने वेळोवेळी आपल्याला अपडेट देत राहू.